मराठी, ते धडक ते धडक. प्रवेश सुरू. आरोग्य सेवेच्या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विट्यातील आदर्श कॉलेज ऑफ BSc नर्सिंग येथे मान्यताप्राप्त BSc नर्सिंग अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू करण्यात आलेत. अद्ययावत लॅब्स, क्लिनिकल सरावासाठी 100 बेडचे सुसज्ज आणि अद्ययावत हॉस्पिटल, अनुभवी आणि सेवाभावी प्राध्यापक वर्ग, डिजिटल लायब्ररी आणि सुसज्ज वाचनालय, मुला-मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह, सुरक्षित व प्रशस्त कॉलेज कॅम्पस. तुमचे सेवाभावी स्वप्न साकार करण्यासाठी विट्यातील आदर्श नर्सिंग कॉलेज येथे आपला प्रवेश आजच निश्चित करा. पत्ता भवानीनगर, कुंडल रोड, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. आपल्या भागातील दे धडक आणि बेधडक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी या न्यूज चॅनेलला आत्ताच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरतीही क्लिक करा. ईश्वरपूर येथे दलित चळवळीचे कार्यकर्ते आता चांगलेच आक्रमक झालेत. ईश्वरपुरात लोकशाहीर अण्णाभाऊंचा कायमस्वरूपी पुतळा बसवण्यासाठी अण्णाभाऊ प्रेमींनी आक्रमक पवित्रा घेतलाय. अण्णाभाऊ साठे यांचा तहसील कार्यालय चौकात कायमस्वरूपी पुतळा बसवण्यासाठी मुंडन आंदोलन करण्यात आलंय. यावेळी बापूराव बडेकर यांनी रक्त सांडलं तरी मागे हटणार नाही असा इशारा दिलाय. अण्णाभाऊ साठेंचा अण्णाभाऊंचा सन्मान, देशाचा सन्मान, अण्णाभाऊंचा सन्मान, देशाचा सन्मान. सत्यशोधक अण्णाभाऊ साठेंचा विजय असो, सत्यशोधक अण्णाभाऊ साठेंचा विजय असो. जागा आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. जय 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 शिवाजी, जय 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 शिवाजी. वाळवा तालुक्याची राजधानी असणाऱ्या ईश्वरपूर या ठिकाणी अण्णाभाऊंचा पुतळा व स्मारक व्हावे अशी 30 ते 40 वर्षांपासून मागणी होत आहे. परंतु प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून कायमच अण्णाभाऊंना उपेक्षित ठेवण्याचा प्रयत्न झाला आहे असा आरोप करत ईश्वरपूर येथे दिनांक 1 ऑगस्ट रोजी अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अण्णाभाऊ साठे यांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन तहसीलदार कार्यालयासमोर सत्यशोधक अण्णाभाऊंचा अर्धपुतळा बसवला आहे. ईश्वरपूर तहसील कार्यालयासमोर बसवलेला हा पुतळा कोणत्याही परिस्थितीमध्ये हटवू देणार नाही, तर याच ठिकाणी पुतळा कायमस्वरूपी व्हावा आणि प्रशासन व लोकप्रतिनिधींनी यासाठी पाठपुरावा करून अण्णाभाऊंचा सन्मान करावा. या मागणीसाठी दलित चळवळीचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून आज ईश्वरपूर येथे मुंडन आंदोलन करत आपली मागणी अधिक तीव्रतेने मांडली आहे. यावेळी जयंती महोत्सव समितीचे पदाधिकारी बापूराव बडेकर यांच्यासह संतोष चांदणे, पिराजी थोरवडे यांनी मुंडन करत अण्णाभाऊंच्या पुतळ्यासाठी लवकरात लवकर निर्णय घ्या, अन्यथा आंदोलन आणखीन तीव्र करू असा इशारा दिला आहे. बघूया यावेळी बापूराव बडेकर नेमके काय म्हणाले. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 105वी जयंती आज आम्ही संपन्न केली. त्याबरोबर त्या जयंतीनिमित्त इस्लामपूर तहसील कार्यालयाच्या समोर पुतळा बसवला आहे. तो पुतळा अशासाठी बसवला आहे की अण्णाभाऊंचे जन्मगाव वाटेगाव असून तालुक्याची जन्मभूमी इस्लामपूर आहे आणि इस्लामपूर नगरीमध्ये पुतळा व्हावा ही सर्व दलित चळवळीच्या कार्यकर्त्यांची इच्छा होती. त्यासाठी आम्ही पुतळा बसवला आहे. पण प्रशासनानं याला कोणतीही दखल घेत नाही. जर प्रशासनानं ह्याची दखल नाही घेतली तर आम्ही आमचं रक्त जरी सांडलं तरी मागे हटणार नाही. प्रशासनाला आमची एकच सांगणं आहे की इस्लामपूर शहरामध्ये तहसील कार्यालयाच्या समोर आता ज्या ठिकाणी पुतळा आहे त्याच ठिकाणी पुतळा बसला पाहिजे एवढंच आवाहन करतो. जिओ मराठी, ते धडक